जगातील विज्ञान पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील खोडद येथे खोडद क्रीडा मंडळ व मुक्ताई कला क्रीडा मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले। संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येऊन तावडी चौकात मुख्य सोहळा पार पडला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थी मनोगत व प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर अमोल कुंते यांचे व्याख्यान झाले। तसेच यंदाच्या वर्षी विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या खोडदच्या गुणवंतांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। यात पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश परीक्षा उत्तीर्ण झालेला कुमार आकाश हरिभाऊ तट्टू, शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा मेरिटमध्ये आलेली कुमारी पूर्वा रवींद्र खुडे, कृषी क्षेत्रात नॅशनल अवॉर्ड विजेते श्री एकनाथ थोरात, GNM नर्सिंग डिग्रीमध्ये KEM रुग्णालयातून द्वितीय क्रमांकाने प्रावीण्य मिळवणारी कुमारी स्नेहल दत्तात्रय गायकवाड, रशियातून MBBS पदवी मिळवत सुवर्ण पदक मिळवणारा कुमार राधाकृष्ण विजय थोरात व नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड आदी सत्कार मूर्तींचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमासाठी आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे व कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूया। चुकीला माफी नाही हा शिवाजी महाराजांचा तो सगळ्यात महत्त्वाचा गुण होता। रांजाच्या पाटलांची गोष्ट माहित असेल किंवा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट माहित असेल तुम्हाला, या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या ज्या वेळी जी दोषी माणसं लक्षात आली त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यांचा चौरंग केला। चौरंग म्हणजे एक हात आणि एक पाय विरुद्ध बाजूचा तोडून टाकणे, अशा पद्धतीच्या अतिशय कठोर शिक्षा दिल्या महाराजांनी। या सगळ्या गोष्टींमध्ये कोणत्याही पद्धतीचा आपला जवळचा आहे किती मोठा सरदार आहे या गोष्टींकडे लक्ष न देता चुकीला कोणत्याही प्रमाणात माफी न करता अतिशय कठोर अशा पद्धतीच्या शिक्षा दिल्या। आपल्या रयतेचा विचार करणारा राजाचं जर म्हटलं तर आपल्या रयतेच्या नमस्कार, मी खोडद गावची उपसरपंच सौ सविता विजय गायकवाड। आजच आमच्या गावामध्ये आत्ता शिवजयंती खूप छान आणि सुंदर अशा पद्धतीने गावाने साजरी केली। त्याच्यामध्ये आमच्या गावामध्ये 5 ते 6 जे विद्यार्थी आहेत म्हणजे बाहेर जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं, आमच्या गावाचं नाव पुढे केलं, अशांचे गुणगौरव झाले, व्याख्यान झालं, खूप छान झालं। पण त्यातून मी अजून एक सांगेल का जर जिजाऊ नसती तर घडले नसते शोभा, जर जिजाऊ नसती तर घडले नसते शोभा। आणि मुलींना सांगण्याचं मला एकच सांगू शकते मुलींविषयी का आपल्या मुलीला पप्पांची परी बनवण्यापेक्षा जिजाऊ बनवा, कारण जर जिजाऊ घडल्या तरच शोभा घडतील। एवढं बोलून मी थांबते। शिवजयंतीच्या मुहूर्तावर खोडदमध्ये खोडद क्रीडा मंडळ आणि मुक्ताई कला क्रीडा मंडळ ह्या दोन्ही मंडळांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी झाली। त्यानिमित्ताने रात्रीच शिवज्योत शिवनेरी किल्ल्यावर गेली होती। शिवज्योत ती पहाटे मंडळाचे कार्यकर्ते, गावातले कार्यकर्ते घेऊन गावापर्यंत आले। शिवज्योत दिवसभर चौकामध्ये, मुख्य चौकामध्ये तेवत ठेवली गेली। संध्याकाळी शिवज्योत घेऊन पुन्हा गावामध्ये शोभायात्रा झाली। शोभायात्रेनंतर चौकामध्येच, मुख्य चौकामध्येच सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणं, गावातील गुणवंतांचे, ज्या विविध क्षेत्रामध्ये गावातील गुणवंतांनी यश मिळवलेलं आहे त्यांचे सत्कार झाले। आणि त्याच्यानंतर डॉक्टर अमोल कुंते यांचं शिवव्याख्यानही झालं। या शिवव्याख्यानामध्ये शिवरायांच्या पराक्रमांच्या पलीकडचे शिवराय हा व्याख्यानाचा विषय होता। आणि या व्याख्यानामधून शिवरायांनी जे पराक्रम केलेले आहेत किंवा पराक्रमापलीकडचे जे शिवराय आहेत ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कसे कोरिलेट करू शकतो याचं उत्तम सादरीकरण डॉक्टरांनी सगळ्या ग्रामस्थांसमोर केलं। संपूर्ण ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ ह्या कार्यक्रमामध्ये उत्साहाने सहभागी झाले होते। त्याचा समारोप झाला उत्साहामध्ये आणि अशा रीतीनं शिवजयंती खोडदमध्ये उत्साहाने साजरी झाली।